श्री स्वामी समर्थ मित्रांनो, 18 तारखेपासून पितृपक्ष चालू होत आहे. म्हणून पितरांचं तर्पण कसे करायचे याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे. जीवन सुखी करण्यासाठी पितरांचे तर्पण करणे हा प्रभावी उपाय आहे. पितृतर्पण करण्यात अपार कृतज्ञता आहे. पितरांना तृप्त करण्यासाठी ब्राह्मण हे मंत्रांनी तर्पण करतात. अमावास्येला मंत्रांनी तर्पण केलेले खूप फलदायी असते. पण आता आम्ही तर ब्राह्मण नाही, मग आम्ही कसे करायचे हा प्रश्न मात्र तुम्हाला वाटत असेल. हा प्रश्न तुमच्या पुढे आला तर तुम्ही घाबरू नका. का तर अन्नदान आणि जलदान, पाणी आणि अन्नदान हे सगळ्यात महत्त्वाचे पुण्य कर्म मानले जाते. यांनी सुद्धा पितरांचे तर्पण होते. तुम्ही तुमच्या पितरांचे नाव घेऊन अन्नदान आणि जलदान करू शकता. पण मी घरातल्या घरात तर्पणविधी तुम्हाला कसा करायचा त्याबद्दल आज सांगणार आहे. पुष्कळदा पित्र अतृप्त राहिल्यामुळे घरात शांती नांदत नाही, घराची भरभराट होत नाही. धार्मिक श्राद्ध करणे सुद्धा जरुरीचे आहे. अमावास्येला तर्पणाने बराचसा कार्यभाग साधेल. तर्पण कसे करायचे तर काळे तीळ मिश्रित पाणी घेऊन अंगठ्यावरून म्हणजे उजव्या हाताच्या अंगठ्यावरून उदकधारा अर्पण करायची पितरांना. याला म्हणतात तर्पण. ज्यांच्या आईवडील हयात आहेत त्यांनी मात्र चारी बोटं जुळवून उजव्या हाताच्या अंगठ्यावरून तर्पणविधी करायचा आहे. आणि ज्यांचे आईवडील नाहीत त्यांनी पूर्ण तळहात उघडा ठेवून अंगठ्यावरून पाणी सोडायचे आहे. मात्र पाण्यात काळे तीळ टाकायला विसरायचे नाही. का तर तर्पण विधीमध्ये काळ्या तिळाचं महत्त्व हे असामान्य आहे. आता ब्राह्मण मंत्र म्हणतात, मग आपल्याला तर मंत्र म्हणायला जमत नाही ना. मग उदकधारा सोडताना काय म्हणायचं आहे तर मंत्र ज्यांना जमत नाही त्यांनी पितरांसंबंधी पूर्ण आदर ठेवून पूर्ण श्रद्धेने तर्पण करावे. पितरांच्या मंगल आशीर्वादासह सर्वांगीण संपन्नता प्रसन्नता लाभेल. श्री आज्ञेने विनम्र चित्ताने हे सुचवित आहे, अनुभव घ्या. ज्यांना संस्कृत श्लोक म्हणणे जमणार नाही त्यांनी खालील नमूद केलेली प्रार्थना म्हणावी. प्रार्थना अशी आहे: माझ्या या आणि पूर्वीच्या जन्मातील पितृकुळीचे तसेच मातृकुळीचे स्वर्ग, ब्रह्म व विष्णू लोकातील द्वारी तिष्ठणारे मृत्यूलोक, पाताळलोक, वादांतरी स्थितीत इतरत्र वावरणारे सर्व पितृ, बांधव, नातलग, इष्ट, मित्र, शुभचिंतक, मूलतः सज्जन असणारे परंतु कार्यपरत्वे हितशत्रू झालेले, गोत्रजातील पुत्रहीन, अपत्यहीन, गर्भावस्थेत, अर्धवट अवस्थेत मृत झालेले वा मृत जन्मलेले, जन्मून लगेच मृत झालेले, ब्रह्मचारी, जपी, तपी, ऋषी, मुनी आदी सर्वांना मी देत असलेल्या तिलोदकाने संतुष्टता तृप्ती लाभो, ते मुक्त होवोत, अशा प्रार्थनेने ला अवश्य प्रतिसाद मिळेल. यापैकी काही करणे जमत नसेल, आता तुम्ही म्हणाले एवढी मोठी प्रार्थना नाही जमत आम्हाला, मग काय करायचं तर संकल्प करायचा. पाणी हातात घेऊन संकल्प करायचा. हे पितरांनो, थोडेसे पाणी पितृस्मरण करून हातात घेऊन असं म्हणायचं की मी जे काही अन्नदान करेन ते तुम्ही मान्य करून घ्या. माझे काही चुकले असेल तर मला क्षमा करा, असे म्हणून पाणी अर्पण करायचे.
इतक्या सोप्या पद्धतीनं तुम्ही तर्पणविधी करू शकता. याने तुम्हाला काहीही कमी पडणार नाही. तुमच्या सर्व अडचणी, सर्व दुःख दूर होतील. पितरांचे भरभरून आशीर्वाद प्राप्त होतील. तुमच्या कुंडलीत जर पितृदोष असेल आणि दरवर्षी तुम्ही पितृपक्षामध्ये जर असा विधी केला तर तुम्हाला वर्षभर कुठल्याही पितरांचा त्रास होणार नाही, पितृदोषाचा त्रास होणार नाही. नकारात्मक ऊर्जेपासून, नकारात्मकतेपासून तुमच्या कुटुंबाचे रक्षण होईल. खूप छान पद्धतीनं तुम्ही तर्पणविधी करू शकता स्वतः घरामध्ये. यासाठी कुठल्याही ब्राह्मणाला बोलवायची गरज नाही. ब्राह्मण बोलवले तर अतिउत्तम. मी असे म्हणत नाही की तुम्ही ब्राह्मण बोलवू नका. ब्राह्मण बोलवले तर अतिउत्तम. पण ब्राह्मणांशिवाय आता काहींची ऐपत नसते दान दक्षिणा द्यायची. त्यांनी काय करायचं, घरातल्या घरामध्ये तुम्ही एखाद्या व्यक्तीला, गरजू व्यक्तीला जेवू घालायचं आहे, त्याचा आत्मा थंड करायचा आहे. त्याला जेवू घालून तुम्ही त्याचे भरभरून आशीर्वाद घ्यायचे. तुमचे पितृ तुम्हाला खूप भरभरून आशीर्वाद देतील. करून पहा, नक्की करून पहा. याने तुम्हाला खूप फायदा होईल. असाच तर्पणविधी जर तुम्ही दर अमावस्येला केला तरी खूप चांगले होते. एखाद्याच्या कुंडलीमध्ये पितृदोष खूप जास्त प्रमाणात जर त्रास देत असेल, कुठल्याही कामामध्ये तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल, तर तुम्ही हा तर्पणविधी दर अमावस्येला केला तरीही चालू शकतो. दर अमावस्येला अन्नदान करा, तर्पण करा. खूप चांगल्या पद्धतीनं फळ मिळेल. तुम्हाला कुठेही काहीही करायची गरज पडणार नाही. आता अन्नदान हे सर्वात मोठे दान समजले गेले. श्री स्वामी समर्थ.